तुम्ही किती प्रचार करा, किती वार्डामध्ये कामं करा, पण जर आपल्या हक्काच्या माणसांची जी राहतायत त्यांची नावं नसतील तर ते मतदान करू शकतील का? मग आपण मतदार हक्काचे आपले वंचित राहिले तर आपला होणारा विजय पराभवामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं ना? काही करू शकत नाही आपण. आणि जे आपल्या हक्काचे मतदार ते आले पाहिजे यादीत, आणि जे बोगस असतील, बांगलादेशी असतील, इतर काही लोक घुसवलेले असतील, काही मयत माणसांची नावं असतील, काही एकेका यादीमध्ये 5-5 नावं असतात, एकेका यादीत 10-10 नावं असतात. ही सगळी नावं जी आहेत, आता 2002ला बरोबर झालं ते SIR 2002ला झालं होतं, आता 2026ला होतंय. त्यामुळे आता जे होणार आहे काम पक्क काम करायचं आहे, कच्चं काम करता कामा नये. आणि त्यामुळे तुम्ही हे करा. याच्यानंतर जनगणना होईल ना, त्याच्यानंतर जनगणना होईल, त्याच्यानंतर डिलिमिटेशन होईल. आता तुम्हाला मी सांगतो, लोकसभेचे किती आहेत आपले? 6 मतदारसंघ, त्याच्यात वाढ होईल. आता 48 महाराष्ट्रामध्ये 48 मतदारसंघ आहेत, ते 72 होणार आहेत. आणि विधानसभा मतदारसंघ 288 चे 432 होणार आहे. त्यामुळे डिलिमिटेशन पण होणार आहे याच्यानंतर. त्यामुळे यादी महत्वाची आहे ना.